जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। अथातो भक्तिं व्याख्यास्यामः सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा। विश्वमौली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आपण चातुर्मास्याच्या या परम पावन पर्वामध्ये श्री नारद भक्ती सूत्र या भक्तिमय ग्रंथाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालोत। आपल्या जीवनातील हे परम महद भाग्याचे क्षण आहेत। मानवी जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे ती भक्तीची, कारण काळाच्या प्रभावामध्ये बाकीचे सगळे उद्धाराचे साधन लुप्तप्राय झालेली आहेत। कली न घडे साधन, अवघ्या वाटा झाल्या क्षीण। कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा। म्हणून भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा। येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती। जन्म मरणाची खेप जर संपवायची असेल तर तुकोबाराय म्हणतात भक्तिपंथच खऱ्या अर्थानं अत्यंत सोपा आहे। या पंथाने गेला तर पुण्य पापामध्ये फसण्याची आवश्यकता पडणार नाही। असं हे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे। सुलभ आहे आणि गोमट आहे असं हे भक्तिमय साधन असल्यामुळे हे साधन सर्व मानवी जीवनाचं कल्याण करणारा आहे। परंतु ती भक्ती करावी कशी हे भक्तीचं स्वरूपही आपल्याला कळालं पाहिजे। याकरिता भक्तिशास्त्रमय अशा ग्रंथांचं चिंतन आपल्याला करावं लागतं। त्यामध्ये सर्वोच्च ग्रंथ असणारा हा नारद भक्ती सूत्र, याचं आपलं चिंतन सुरू आहे। काल आपण प्रथम सूत्राचं चिंतन करून आलोय। अथ अतः भक्तिं व्याख्यास्यामः अशा प्रत्येक पदाचं सविस्तर शास्त्रीय भावमय भक्तिमय असं महापुरुषांनी केलेलं चिंतन आपण काल केलेलं आहे। अथातो भक्तिं व्याख्यास्यामः या प्रथम सूत्रामध्ये महर्षी श्री नारदांनी भक्तीची व्याख्या करण्याची प्रतिज्ञा केली। आता आम्ही भक्तीची व्याख्या करू। आणि द्वितीय सूत्रामध्ये भक्तीचं पहिलं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे। पहिलं व्याख्यान, पहिली व्याख्या केलेली आहे। सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा असं हे दुसरं सूत्र आहे। या सूत्राचं विश्लेषण आपल्याला आज करायचं आहे। याही सूत्रामध्ये चारच पद आहेत। सा म्हणजे ती म्हणजे भक्ती, तू म्हणजे परंतु अन्यांची व्यावृत्ती करण्यासाठी तू हे पद आलेलं आहे। अस्मिन या अपरोक्ष प्रत्यक्ष अशा परमात्म्याच्या विषयी परम प्रेम रूपा, परम प्रेम हे जिचं रूप आहे अशी ती आहे कोण? भक्ती। असं भक्तीचं पहिलं रूप स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे। याही सूत्रामध्ये आपण प्रत्येक पदाचं थोडं थोडं विश्लेषण करणार आहोत। महापुरुषांनी असं चिंतन केलेलं आहे की या सूत्रामध्ये परम प्रेम रूपा असं भक्तीला म्हटलंय, म्हणजे इथं रूप सांगितलंय। परमप्रेम हे जिचं रूप आहे, परमप्रेम रूपा। जसं मनुष्याचं रूप असतं एखाद्या काळा गोरा ठेंगणा, हे रूप आहे, तसं हृदयामध्ये प्रकट होणाऱ्या भक्तीचं पहिलं रूप आहे परमप्रेम। आणि
तिसऱ्या सूत्रामध्ये म्हणजे पुढच्या सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. अमृत स्वरूपाच, तिथं स्वरूप शब्द आला. भक्ती अजून कशी आहे तर अमृत स्वरूप आहे. तिथं भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि या सूत्रामध्ये परम प्रेम रूपा म्हणजे रूप सांगितलेलं आहे. मग रूपामध्ये आणि स्वरूपामध्ये काय भेद आहे, काय फरक आहे? तर रूप त्यातले त्यात थोडंसं बहिरंग असतं आणि स्वरूप हे त्यातले त्यात थोडंसं अंतरंग असतं. तसं तर हा अंतरंग बहिरंग विचार भक्तीच्या संबंधाने असल्यामुळे, आणि भक्ती ही हृदयात प्रकट होणारी वृत्ती आहे, हृदयातला एक भाव आहे. म्हणून शरीराच्या इंद्रियाच्या दृष्टीनं पाहिलं तर तिचं रूप सुद्धा आतच आहे, हृदयातलं त्या भक्तीचं रूप आहे. त्यामुळे ते खरं तर अंतरंगच आहे. अमृत परम प्रेम रूप आहे, परमप्रेम तिचं रूप आहे, हेही आतच आहे, हृदयात आहे. पण त्यातले त्यात अमृत स्वरूपाचं, अमृत स्वरूप तिचं जे सांगितलं ते त्याच्याही आतमध्ये आहे. म्हणून स्वरूप आतमध्ये असतं, रूप थोडंसं त्याच्यापेक्षा बाहेर असतं. असा रूप स्वरूपाचा विचार केला जातो. म्हणून परमप्रेम हे तिचं रूप आहे आणि अमृत हे तिचं स्वरूप आहे, आतलं स्वरूप आहे, असं चिंतन आहे. ज्याप्रमाणे एखादी खडी साखर आहे, तिचा बाहेरचा आकार जरी चौकोनी असला, गोलाकार असला, त्रिकोणी असला, तरी हे तिचं रूप आहे, खडी साखरेचं हे रूप आहे. पण कोणत्याही आकाराची खडी साखर खाल्ली तरी काय गोडच लागणार ना. चौकोनी आकाराची असणारी खडी साखर खाल्ली तर ते काही कडू लागणार आहे का, गोडच लागणार. गोलाकार खडी साखर खाल्ली तरी गोडच लागणार. म्हणून तिचं रूप आणि स्वरूप त्याप्रमाणे प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धती वेगळी आहे. कोणी कांत भावातून परमात्म्याचं प्रेम विषयी प्रेम करीत असेल, परमात्मा माझे पती आहेत या भावातून. कोणी पुत्र भावातून प्रेम करीत असेल, परमात्मा माझे पुत्र आहेत. कोणी सख्य भावातून प्रेम करीत असेल, परमात्मा माझे मित्र आहेत. कोणी स्वामी भावातून प्रेम करीत असेल की परमात्मा माझे स्वामी आहेत, मालक आहेत. आणि कोणी परमात्म्याला वेगवेगळ्या अशा भावातून, प्रियतम या भावातून प्रेम करत असेल, वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम केलं जाईल. पण हे सगळं प्रेम कसं आहे, अमृत स्वरूपाच्या. ह्या सर्व प्रेमाचं स्वरूप मात्र अमृतासारखं गोडच आहे, आनंदमय आहे. पण प्रत्येकाची प्रेम करण्याची बाहेरची पद्धती मात्र थोडीशी विलक्षण आहे. म्हणून प्रेमाची पद्धती हे भक्तीचं रूप आहे आणि त्या प्रेमामध्ये प्राप्त होणारा आनंद हे तिचं आतलं स्वरूप आहे. हे सर्व प्रेमामध्ये समान आहे. म्हणून या सूत्रामध्ये भक्तीचं प्रेम हे रूप सांगितलं आणि पुढच्या सूत्रामध्ये भक्तीचं अमृत हे स्वरूप सांगितलेलं आहे. असं एक चिंतन या सूत्रासंबंधी आपल्याला करता येईल. प्रेम आणि परमप्रेम. अगोदर आपण परमप्रेम या शब्दासंबंधी चिंतन करतोय. प्रेमाला या ठिकाणी परम हे विशेषण दिलेलं आहे. कसं प्रेम परमात्म्याविषयी? परमप्रेम, सर्वश्रेष्ठ प्रेम, सर्वोत्कृष्ट प्रेम, सर्वातिशय प्रेम, निरपेक्ष प्रेम, निरतिशय प्रेम, निरुपाधिक प्रेम, सर्वाधिक प्रेम, याला म्हणायचं परमप्रेम. पण प्रेम म्हणजे काय? तर प्रेम शब्दामध्ये एक धातू आहे प्रिय. गणभेदाने महापुरुषांनी असं चिंतन केलंय की या प्रेम शब्दामध्ये 3 प्रकारचे धातू आहेत. प्रे धातूपासून प्रेम शब्द बनला, पण हा प्री धातू एक दिवादी गणातला आहे, चतुर्थ गणातला. त्याचा अर्थ आहे प्रिंग प्रीतौ, प्रीती या अर्थामध्ये प्रिंग धातू आहे, त्यापासूनही प्रेम शब्द बनतो.
एक क्रियादी गणातला म्हणजे नवम गणातला एक धातू आहे प्रिय तर्पणे कांतवच्या, तर्पण करणे किंवा कांती, सौंदर्य या अर्थामध्ये एक प्रिय धातू आहे, त्यापासूनही प्रेम शब्द बनतो. आणि एक प्रिय तर्पणे चुरादी गण म्हणजे दशमगण, याही गणातला प्रिय धातू आहे. पाणिनीय व्याकरणानुसार या प्रिय किंवा प्रिंग या धातूपासून प्रेम शब्द निर्माण झालेला आहे. प्रियते, प्रीणाती, प्रीणीते, प्रीणयती, प्राययती, प्रयती, प्रयते अशा प्रकारची या प्रिंग धातूची रूप होतात. प्रियस्य भावः प्रेम किंवा प्रेमा, प्रियतेचा भाव त्याला म्हटलं जातं प्रेम किंवा प्रेमा. पण कसं हे प्रेम? परमः प्रेमा रूपम यस्य किंवा यस्या सा परम प्रेम रूपा. परमं प्रेम रूपम यस्याहा, परम प्रेम हेच जिचं रूप आहे तिला म्हणायचं परम प्रेम. अत्यंत म्हणजे परम प्रेम रूपा भक्ती, अशी भक्ती. आता या परम प्रेमासंबंधी थोडंसं चिंतन करा. एक प्रेम असतं आणि दुसरं परम प्रेम असतं. जगामध्ये आपलं जे इतरावर प्रेम आहे ते कसं आहे? प्रेम आहे. प्रेम असेल, प्रीती असेल, त्याला मोह म्हणा, काही म्हणायचं ते म्हणा, पण ते परम प्रेम नाही एवढं मात्र नक्की आहे. कारण परम प्रेमाचं लक्षणच काही आगळं वेगळं आहे. वास्तविक पाहतात ज्ञानोबा ज्याप्रमाणे म्हणतात की सगळं जग तर प्रेम करतच कोणावर तरी. देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. सगळे जीव प्रेम करतात खरं आहे, पण त्यांचं प्रेम इतर व्यक्तीविषयी आहे, इतर पदार्थांविषयी आहे. प्रेमाचा विषय काय हे महत्वाचं आहे. सर्वात जास्त प्रेम असणं आपलं तर पुत्राच्या मित्रावरही प्रेम असतं. समजा एखादी आई आहे, तिला मुलगा आहे, मुलाचा एखादा मित्र आहे, तर मुलाच्या मित्रावरही आईचं प्रेम आहे, पण मुलाच्या मित्रापेक्षा मुलावर जास्त प्रेम आहे. आणि शास्त्र सांगतं की कधी कधी स्वभिन्न पुत्र असो, पैसा असो, काही असो, त्याच्याही पेक्षा स्वतःवर जास्त प्रेम केलं जातं. पण पुत्रापेक्षा सुद्धा कधी कधी पुत्र रागावला किंवा उलट सुलट बोलला तर त्यालाही आई मारते, रागावते. याचा अर्थ पुत्रापेक्षा स्वतःच्या शरीरावर जास्त प्रेम आहे, स्वतःच्या शरीरापेक्षा इंद्रियावर जास्त प्रेम आहे, इंद्रियापेक्षा मनावर जास्त प्रेम आहे, मनापेक्षा बुद्धीवर, बुद्धीपेक्षा आत्म्यावर, जीवावर, स्वतःवर. आता स्वतःपेक्षा कोणावरही प्रेम नाही. प्रीती जी दुजावर मोठी ती सर्व ही आपुल्याच साठी असं म्हटलंय. दुसऱ्यावर जे प्रेम केलं जातं ते स्वतःसाठी. तत्प्रेमात्मार्थम अन्यत्र नैव मान्यार्थम आत्मनि. दुसऱ्यावर जे प्रेम केलं जातं ते स्वतःसाठी, पण स्वतःवर जे प्रेम केलं जातं ते इतरांसाठी नाही, स्वतःसाठीच. त्याला म्हणायचं परमप्रेम. त्या माकडेचं उदाहरण सांगितलं जातं. एका हौदामध्ये एक माकडी टाकली आणि तिचे पिलं टाकले आणि त्या हौदामध्ये पाणी सोडलं बिरबलाने. हळूहळू ते पाणी वाढायला लागलं की त्या माकडीनं काय केलं, ते पिलं उचलले आपल्या काखेत घेतले. तिथंही पाणी यायला लागलं, पिलं उचलले आपल्या खांद्यावर ठेवले. खांद्यापर्यंत पाणी आलं की पुन्हा ती पिलं उचलली, डोक्यावर ठेवली. आणि जेव्हा नाकामध्ये तोंडामध्ये त्या माकडीच्या पाणी जायला लागलं तेव्हा तिनं ती डोक्यावरची पिलं उचलली, आपल्या पायाखाली घेतली आणि त्यांच्यावर उभी राहिली. याचा अर्थ असा आहे की अंततोगत्वा शेवटी सर्वांचं स्वतःवरच प्रेम आहे. याला सर्वाधिक प्रेम म्हटलं जातं, निरतिशय प्रेम म्हटलं जातं.
असं निरतिशय प्रेम, अत्यंत प्रेम, याला म्हणायचं परमप्रेम. पण हे परमप्रेम इथं कुणावर केलं जातं तर स्वतःवर असं म्हटलं नाही. इथं अस्मिन परमप्रेमरूप, या परमात्म्याच्या विषयी. अस्मिन असं का म्हटलं तर हे अपरोक्षवाची सर्वनाम आहे. अस्मिन या परमात्म्याच्या विषयी ठिकाणी. अस्मिन अपरोक्ष प्रत्यक्ष वाचक. परमात्म्याला इथं अस्मिन हे सर्वनाम दिलंय, विशेषण दिलंय. का? कारण परमात्मा कधीही परोक्ष नाही, नित्य अपरोक्ष आहे परमात्मा, म्हणून अस्मिन असं म्हटलेलं आहे. भक्त कधीही परमात्म्याला आपल्यापासून दूर पाहत नाही. तो हारी श्रीहरी पाहिला डोळे भरी, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. तो हा विठ्ठल बरवा, हा म्हटलंय. परमात्मा हा, या परमात्म्याच्या ठिकाणी परमप्रेम असणं, असा याचा अर्थ आहे. हे भक्तीचं स्वरूप आहे. परमात्मा नित्य अपरोक्ष आहे आपल्याला. का बरं? त्याचं कारण असं आहे की यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, असं श्रुती माता सांगते की हा परमात्मा नित्य अपरोक्ष आहे आपल्यासाठी, नित्य जवळ आहे. सर्वांचं स्वरूपच परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं चिंतन केलंय, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे हरनिशी ते वस्तू गा मी. सर्वांच्या हृदयामध्ये मी या रूपाने परमात्म्याचं स्फुरण होत आहे. किंवा सकळ भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी, चित्तवृत्तीच्या सहस्त्र करी उदयाला असे जो. सर्व प्राणी मात्रांच्या हृदयरूपी आकाशामध्ये ज्ञानरूप वृत्तींच्या सूर्याच्या द्वारा, ज्ञानरूप ज्या ज्या काही अंतःकरणाच्या सात्विक वृत्ती आहेत, जणू काही त्या सूर्य आहेत, सूर्याची किरणं आहेत, आणि त्यांच्या रूपाने हा परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये या चित्तवृत्तीरूपी किरणांच्या द्वारा उदयाला आहे. उदयाला येणारा सूर्य आहे. सर्वांच्या हृदयामध्येच परमात्मा असल्यामुळे अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे परमात्मा. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. परमात्मा अपरोक्ष आहे सर्वांसाठी. खरं तर तो कळत नाही ही गोष्ट वेगळी, ध्यानात येत नाही ही गोष्ट वेगळी. परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे हे मात्र खरं आहे. सर्वांच्या आजूबाजूला तोच आहे, या सर्व जगाच्या रूपानेही तोच आहे. विश्वदेव सत्यत्वे. म्हणून खऱ्या अर्थाने परमात्मा अपरोक्ष आहे, नित्य प्रत्यक्ष आहे, जवळ आहे आपल्या. म्हणून जवळच्या वस्तूला हा म्हटलं जातं आणि दूरच्या वस्तूला तो म्हटलं जातं. दूरदर्शी सर्वनाम सहतवते, तद सर्वनाम आहे. आणि इदमस्तु सन्निकृष्टे, इदम सर्वनाम जे आहे ते सन्निकृष्ट, जवळच्या वस्तूचं दिग्दर्शन करण्यासाठी इदम, हा, ही, हे सर्वनाम येतात. याचा अर्थ काय आहे की परमात्मा जवळ आहे, नित्य अपरोक्ष आहे भक्तासाठी. म्हणून अस्मिन या परमात्म्याच्या विषयी परमप्रेम असणं, याला म्हटलं जातं भक्तीचं लक्षण, भक्तीचं स्वरूप आहे. इथं आत्म्याविषयी असं म्हटलं नाही. खरं तर परमप्रेम कोणाविषयी असतं? आपल्याविषयी. मगाशी आपण चिंतन करून आलोय. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे डिंडीमा संसारिक आहे. परमप्रेमाचा विषय कोण आहे? आत्मा आहे. इथं परमात्मा कसं म्हणतात असं चिंतन, तर याचा अर्थ असा आहे की भक्त हा भगवंताला कधीही आपल्याहून वेगळा समजत नाही. परमात्मा माझं रूपच आहे. माझ्या रूपाने, माझ्या आत्मस्वरूपाने कोण आहे? साक्षात परमात्माच आहे. मी वेगळा आहे आणि परमात्मा वेगळा आहे असं भक्ताला कधीही वाटतच नाही. माझ्यामध्ये जो जीव आहे तो कोण आहे? परमात्माच आहे. जीवेची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा आणू नावडे, याला म्हणायचं अस्मिन परम प्रेम रूपा. जीवाचा जीव म्हणजे परमात्मा आहे, म्हणजे अपरोक्ष आहे, अस्मिन. आणि तुझं वाचून केशवा आणू नावडे हे परम प्रेम आहे. देवा, तुझ्यापेक्षा मला दुसरं काही आवडत नाही. बहु आवडसी जीवापासून याला म्हणायचं परम प्रेम. किती आवडतो देव,
स्वतःच्या जीवापेक्षा जास्त आवडतो, याला म्हणायचं परमप्रेम. असं परमप्रेम आहे. आवडे हे रूप गोजिरे सगोन, पाहता लोचन सुखावले. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. ही आवड म्हणजे काय? परमप्रेम आहे. अशा प्रकारचं परमप्रेम या परमात्म्याच्या विषयी असणं, स्व आत्म्याहून अभिन्न अशा परमात्म्याविषयी असणं, याला म्हटलं जातं भक्ती. हे भक्तीचं स्वरूप आहे. काय या परमप्रेमामध्ये काही लक्षणं असतात. परमप्रेम कशाला म्हटलं जाईल? त्या प्रेमाची 7 लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. ती लक्षणं असतील तर ते परमप्रेम आहे भगवंताविषयी. 1. प्रेम कधीही संपत नाही, कमी होत नाही, घटत नाही. अंगी प्रेमाचे भरते, मेघे उतार चढते. एकदा प्रेमाची भरती आली की पुन्हा तिला ओहटी येतच नाही. याला म्हणायचं खरं प्रेम, परमप्रेम. अजून परमप्रेम कशाला म्हणतात? दुसरं लक्षण आहे, आपल्या प्रियतमाच्या विषयी कधीही रुक्षता येत नाही, वीट येत नाही. अवीट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना, गोष्ट वेगळी, पण अवीट गे माये विटेना. आपल्या प्रियतमाच्या कधीच वीट येत नाही, रुक्षता येत नाही. संसारातलं प्रेम कसं आहे? दोरून प्रेम आहे. दोरून डोंगर साजरे म्हणतात त्याप्रमाणे. जास्त जवळीकता आणि निकटता आले की 4-2 दिवसामध्ये भांडणं सुरू होतात, रुक्षता येते, वीट येतो, नको वाटतं पुन्हा. अशा प्रकारचं सांसारिक प्रेम आहे. पण खरं प्रेम काय? की ज्या प्रेमामध्ये कधीही रुक्षता येत नाही, ते परमप्रेम आहे. अजून कसं? पूर्ण चंद्राप्रमाणे पौर्णिमेच्या परिपूर्ण असतं ते प्रेम. आणि असं असूनही कधी कधी त्या प्रेमामध्ये वक्रता येते, छेडछाड असते. रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचेने. ज्ञानोबरायांनी हे लक्षण सांगितले. प्रेमामध्ये कधी कधी रुसवा असतो, रुसून बसणं, फुगून बसणं, आडवं तिडवं, वरचेवर बोलणं. आतून तर प्रेम आहे, पण वरचेवर थट्टा मस्करी करणं, कधी आडवं बोलणं. अशा प्रकारची वक्रता प्रेमामध्ये असते. त्यामुळे ते प्रेम अधिकच आणखी वाढायला लागतं. त्याला परमप्रेम म्हणतात. हे तिसरं लक्षण आहे. अजून काय? प्रेम कधीही जुनं होत नाही, नित्य नवीन, नित्य नूतन असतं. त्याला म्हटलं जातं परमप्रेम. ते तर हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्याप्रमाणे हे जे प्रेम आहे परमात्म्याच्या विषयी, 10 वर्ष झालं मी प्रेम करतोय, आता कंटाळलो, असा कंटाळवाना त्या प्रेमात खऱ्या अर्थाने नसतोच. नित्य नूतन, आज पुन्हा पहिल्यापासून नवीन प्रेम, पुन्हा उद्या तेवढंच प्रेम, परवा तेवढंच प्रेम. वाढतं पण कमी तर होत नाही. ते नित्य नवीन नवीन नवीनच राहतं. कधी पुरातन होत नाही, जुनं होत नाही, शिळं होत नाही. याला म्हटलं जातं परमप्रेम. प्रेमामध्ये तृप्ती नसते. हा आता बस पोट भरलं, तृप्ती झाली, असं संसारातलं विषयाचं प्रेम आहे. गुलाबजामुन आवडतात, पण किती 4, 2, 10 खाल्ले, नंतर नको नको, बस तृप्ती झाली. प्रेमामध्ये कधीही तृप्ती होत नाही. माऊलींनी 18व्या अध्यायात गोड चिंतन केलंय. ज्याच्यावर प्रेम असतं त्या व्यक्तीला पाहतच राहावं वाटतं, त्यानं बोललेलं ऐकतच राहावं वाटतं, त्याच्या जवळच राहावं वाटतं कायम, कधी त्याच्यापासून दूर जावं वाटतच नाही. याला म्हटलं जातं प्रेम. तृप्ती भुकेली काय करू माये, असं असतं. त्याला परमप्रेम म्हणतात. आणखी काय? प्रेमामध्ये भय नसतं. बघा तुम्ही, व्यवहार पती पत्नी यांच्यामध्ये जे प्रेम आहे, किंवा पिता पुत्र कोणी असो, यांच्यात थोडंसं तरी भय आहे. भीती आणि प्रेम एका अधिकरणात राहत नाहीत. ज्याची भीती वाटते त्याच्यावर खरं प्रेम कधीही केलं जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा.
पत्नी जर पतीला भीत असेल आणि म्हणत असेल की हा हा माझं त्यांच्यावर प्रेम आहे, तर खरं प्रेमच नाही का? घाबरते. भीती आणि प्रेम एकत्र राहू शकत नाही. हा, दुःख आणि प्रेम एकत्र राहू शकतं. विरह आणि प्रेम एकत्र राहू शकतो. रडणं आणि प्रेम एकत्र राहू शकतो. प्रेमात रडणं असेल, प्रेमात दुःख असेल, प्रेमात विरह असेल, पण प्रेमात कधीही भय नसतं. त्याला परम प्रेम म्हणतात. ज्याच्यावर प्रेम करायचं आहे त्याची भीती वाटत नाही. आणखी काय 6वं लक्षण सांगितलंय. आपल्या प्रियतमाच्या ठिकाणी जर एखादा दोष दिसला तर त्या प्रियतमाच्या विषयी विरक्ती निर्माण होत नाही. त्याच्यापासून दूर जावं असं वाटत नाही. उलट सेवेचा भाव वाढतो. आता तर त्याच्या मला जवळ जायची गरज आहे का? जरा चुकीचं वागायला लागलाय. कोण? आपला प्रियतम जो कोणी असेल. चुकीचे विचार त्याच्या अंतःकरणात प्रकट झालेले जर दिसून आले, दोष दिसायला लागले प्रियतमाच्या ठिकाणी, तर त्याच्यापासून दूर जावं असं वाटत नाही. उलट आणखी जास्त मी जवळ जाण्याची मला गरज आहे. त्याची आणखी मला सेवा करण्याची गरज आहे. त्याच्यातले हे दोष मी काढून टाकले पाहिजे असा कर्तव्यभाव, सेवाभाव आणखीच प्रकट होतो जास्त. याला म्हटलं जातं परमप्रेम. नाहीतर थोडेसे काही दोष दिसले की दिलं सोडून. त्याला आताच्या भाषेमध्ये आपण ब्रेकअप म्हणतो. तिला सोडून काहीतरी दोष दिसला असं नाही. दोष दिसला तरी सुद्धा जे प्रेम घटत नाही, कमी होत नाही, ती जवळीकता दूर जात नाही, याला म्हटलं जातं खरं प्रेम. दोष दर्शनाने प्रेमी पुरुष आपल्या प्रियतमाचा कधीही त्याग करीत नसतो. हे 6वं लक्षण आहे. आणि शेवटचं लक्षण सांगितलंय 7वं. प्रेम में देरी नहीं होती, प्रेम में दूरी नहीं होती, और प्रेम में कोई पर्दा नहीं होता. देरी, दूरी और पर्दा मिटा देता है, उसे परम प्रेम कहते हैं. ज्या प्रेमामध्ये विलंब नाही, उशीर नाही, दूरी नाही, दूरता नाही, आणि ज्या प्रेमामध्ये काही पडदा नसतो, याला म्हटलं जातं परमप्रेम, खरं प्रेम, सत्य प्रेम. आणि शेवटी सांगितलंय हे परमप्रेम त्या प्रियतमाला आणि त्या प्रेमी व्यक्तीला एक दिवस इतक्या निकट घेऊन येतं की ती प्रेमी व्यक्ती आणि प्रियतम हे दोघेही दोन राहत नाहीत, दोघं एकच होऊन जातात. हे शेवटचं लक्षण तर मला वाटतं जगातल्या कुठल्याही प्रेमावर बसत नाही. कारण या प्रेमामध्ये भेद राहणारच. देव आणि भक्त यांचं जे प्रेम आहे हे शेवटी एक होतं. देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. म्हणून प्रियतम आणि प्रेमी हे दोन्ही अंततोगत्वा शेवटी एकत्र असे येतात, इतके जवळ येतात की त्यांच्यामध्ये कसलाही भेदच राहत नाही. दोघं एकच होऊन जातात. मन हे राम झाले, मन हे राम झाले. याला म्हणायचं खरं प्रेम. सत्यपि ध्वंस कारणे सर्वथा ध्वंस रहितः. ते प्रेम नष्ट होण्याचं एखादं कारण जरी घडलं तरी सुद्धा ते प्रेम नष्ट होत नाही, त्याचा विध्वंस होत नाही, नाश होत नाही. ते प्रेम आणखी अबाधित राहतं, अखंड सुरू राहतं. याला परमप्रेम असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. किती दिवस हे प्रेम शिल्लक राहतं? एका जन्मापुरतं, 2 जन्मापुरतं असं नाही. 1 वर्ष, 2 वर्ष तर नाहीच नाही. तर खरं प्रेम किती दिवस टिकतं? तर शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, आसृष्टे हे अक्षयिष्णू. जोपर्यंत ही सृष्टी आहे, हे जग आहे, तोपर्यंत ते प्रेम अक्षय राहतं, अविनाशी राहतं, नित्य राहतं. गेलं तर सृष्टी बरोबर जाईल महाप्रलयात, पण तोपर्यंत जे जन्मोजन्मी सोबत आहे, कधीही ते प्रेम कमी होत नाही, सुटत नाही, नष्ट होत नाही. ते परमप्रेम आहे, ते खरं प्रेम आहे, ते सत्य प्रेम आहे. असं प्रेम आपलं परमात्म्यावर असणं याला म्हटलं जातं भक्ती. हे भक्तीचं
खरं रूप आहे, लक्षण आहे. सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा. हे परमप्रेमच भक्तीचं रूप आहे. महर्षी शांडिल्य ऋषींनी सुद्धा आपल्या भक्ती दर्शनामध्ये भक्तीचं असंच लक्षण केलेलं आहे. सा परानुरक्ती ही ईश्वरे. ईश्वराविषयी पर म्हणजे परम, अत्यंत, अनुरक्ती म्हणजे अनुराग, प्रेम, परम प्रेम ईश्वराविषयी असणं, परमात्म्याविषयी असणं, याला भक्ती असं म्हटलेलं आहे. याला भक्ती म्हणतात. या सूत्रामध्ये एक शब्द आहे अस्मिन, या परमात्म्याच्या विषयी. काय आहे की परमात्म्याला प्रेम आवडतं, म्हणून परमात्म्याविषयी परम प्रेम असणं ही भक्ती आहे, खरी भक्ती आहे. जगामध्ये जे प्रेम असतं त्या प्रेमामध्ये कृती प्राधान्यता असते आणि परमात्म्याच्या विषयीच्या प्रेमामध्ये भाव प्रधानता असते. एखाद्या सोयऱ्यावर, पाहुण्यावर आपलं प्रेम आहे, तो घरी आला की मनामध्ये तेवढं प्रेम असो नसो आपण त्याला उठून पाणी देतो, या म्हणतो, बसा म्हणतो, जेवण करा म्हणतो, आराम करा म्हणतो, काही आवश्यक आहे का म्हणतो, त्याला सगळ्या व्यवस्था पुरवतो, बोलतो प्रेमाने. हे जे सगळं आहे ते कधी कधी मनातूनही असू शकतं आणि कधी कधी वरवरही असू शकतं. पण कृती असली पाहिजे. मनात प्रेम आहे पण वरवर ही कृती जर नाही केली तर त्यालाही अर्थ नाही. व्यवहारातल्या प्रेमामध्ये कृती सुद्धा असली पाहिजे. एखाद्या पाहुण्यावर प्रेम आहे मनातून प्रेम, आणि आल्यावर त्याला पाणीच दिलं नाही, त्याला जेवण करायचंय का विचारलं नाही, आपल्या मस्तीमध्ये आहे का, आहे ना प्रेम, माझं थोडं प्रेम नाही आज थोडंच आहे. आताची पोरं असं म्हणतात, आहे ना माझं प्रेम नाही आज थोडंच आहे. पण तो आदर भाव व्यक्त केला जात नाही, ते प्रेम कृतीतून व्यक्त केलं जात नसेल तर त्या प्रेमाला व्यवहारात काही अर्थ नसतो. मनात जसं प्रेम आहे तसं ते मनातलं प्रेम इंद्रियातून, शरीरातून, कृतीतून, आचरणातून, बोलण्यातून कधी कधी व्यक्त झालं पाहिजे, कारण ते व्यवहारातलं प्रेम आहे. आणि व्यवहारातल्या प्रेमामध्ये कृती प्राधान्य असतं. परमार्थातल्या प्रेमामध्ये भाव प्रधानता आहे. म्हणजे देवावर प्रेम आहे हो, पण कधी दर्शनाला जात नाही. दर्शनाला गेला पण मनात भाव नाही, चालत नाही परमात्म्याला. असं एक वेळ दर्शनासाठी नाही गेला मंदिरात तरी चालेल, पण मनात भाव पाहिजे, तसा प्रेम भाव पाहिजे. मग मंदिरात जाण्याची गरज नाही, मंदिरातला देव त्याच्या स्वतःच्या घरी येईल. सुखे येतो घरा नारायण, पण मनात तसा भाव पाहिजे. परमार्थातलं प्रेमच असं आहे, त्यामध्ये कृती प्रधानता नाही. एखादा देवाची पूजा करतोय रोज पण मनात भाव नसेल तर ती पूजा देवाला आवडत नाही. पण एखादा देवाची पूजा करत नाही पण मनामध्ये पूजा करणाऱ्यापेक्षा जास्त प्रेम असेल तर त्याचं मनातली ती प्रेमाची पूजा देवाला जास्त आवडते. येती दगड तैशेवरी मंत्र पुष्प देवाशिरी. प्रेम नाही, भाव नाही, पूजा करतोय, फुलं टाकतोय देवाच्या शरीरावर, मूर्तीवर, तर देव म्हणतो ते फुलं मला दगडासारखे लागतात का, मनात भाव नाही, मनी नाही भाव, आणि देवा मला पाव. असं चालत नाही. देवाला भाव लागतो. आम्ही भावाचे पाहुणे भलते या, असं म्हटलंय. अर्जुना माझ्या ठाई आपण पे विन सौरसू नाही, मी उपचारे कवनाही ना कळेगा. देवाचे कितीही उपचार केले देवाला आवडत नाही. जर मनामध्ये प्रेम नसेल, भाव नसेल तर. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. परमात्म्याला भक्ती तत्व पाहिजे, भाव पाहिजे. हे मग पत्र पुष्प फळ देवाला वाहणं हे जे आहे ते एक निमित्त आहे. भजन करण्यासाठी एक निमित्त मात्र येते, पण त्यातला भाव परमात्मा पाहतात. परमात्मा भावग्राही आहे असं वर्णन केलंय. आणि जर भावच नसेल तर एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. कितीही षोडशोपचारे पूजा केली, पाल्हाळे म्हणतात परमात्मा जर त्याच्या अंतःकरणामध्ये एक भाव नसेल तर.
भक्ती रसायनामृत सिंधू ग्रंथामध्ये म्हटलंय प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव आहे. प्रेम म्हणजे भक्ती, आणि त्या प्रेमा भक्तीची पहिली अवस्था काय आहे? भाव आहे. प्रेम नस्तु प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधैहि. भक्तिशास्त्राच्या जाणकारांनी सांगितलं की प्रेमाची पहिली अवस्था, भक्तीची पहिली अवस्था म्हणजे भाव आहे. ज्ञानोबा म्हणतात भावेवीन भक्ती. बोलू नये. बळेवीन शक्ती, बळ नाही, मी समर्थ आहे, माझ्याकडे शक्ती आहे म्हणतो, बोलू नये. आणि भक्तिवीन मुक्ती, बोलू नये. किंवा प्रेमावीन भजन, नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचून काय. पोथी वाचली, अर्थ कळत नाही, काय उपयोग आहे? किम प्रयोजनम ततः किम, असं नाथ महाराज विचारतात. नाकावीन, नाक नकटय आणि मोती चांगला किमती घातला, काय त्याला शोभा आहे? तसं प्रेम नाही आणि भजन सुरू आहे, त्या भजनाला काय किंमत आहे? म्हणजे भजन भक्ती असावी, पण त्याच्यामध्ये काय असावं? प्रेम असावं, भाव असावा. त्याशिवाय त्याला खरं प्रेम म्हटलं जाऊ शकत नाही. म्हणून प्रेम असणं म्हणजे कुठला तरी अंतःकरणामध्ये भाव असणं, याला म्हटलं जातं परम भक्ती, परम प्रेम. भाव प्रधान आहे हे प्रेम. परमार्थातलं, व्यवहारातलं कृती प्रधान आहे. तिथं काहीतरी कृती, आचरण, व्यवस्था करावीच लागेल. परमात्म्याला व्यवस्था लागत नाही, अवस्था लागते. उपचार लागत नाही, मनातला भाव लागतो. देव प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, तेवढ्यासाठी नका करू वाताहात गा. पण परमात्म्याला भाव लागतो, भक्ती लागते, प्रेम लागतं. जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रामध्ये एक कथा आलेली आहे की छोटीशी, तुकोबरायांचे जे जावई होते, तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे ते काय करायचे? भगवद्गीता वाचायचे. गीता भागवत करीती श्रवण, या न्यायाने ते गीतेचं वाचन. पण जवळच्या काही विद्वान लोकांनी बघितलं की त्याला गीतेचे मंत्र उच्चारण करता येत नाहीत, श्लोकांचं वाचन करता येत नाही, संहिता घेतलेली नव्हती आणि त्यामुळं चुकीचं उच्चारण करायचे. आणि एक दिवस त्यांच्या घरी जाऊन त्या विद्वानांनी सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही हे गीतेचं वाचन थांबवा, अगोदर संहिता घ्या, बसवा व्यवस्थित, नंतर गीतेचा पाठ करा. हे बंद करा वाचन, कारण तुम्ही चुकीचं वाचताय. ते त्यांची भोळी साधी भक्ती होते. त्यांनी सांगितलं असं चुकतंय माझं. अरे अरे अरे, मला दोष लागेल. हा म्हटले, मोठे दोष लागतील तुम्हाला. मंत्र इथे गीतेतील चुकीचं उच्चारण केलं, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मंत्र चळे पिशे लागती सत्वर. चुकीचं उच्चारण करू नका, नाही तर वाचू नका. ते म्हणले क्षमा करा, आजपासून मी वाचणार नाही. त्याने गीतेचं वाचन बंद केलं ना. आता भगवंताला त्यांची ती भोळी बाबडी सेवा, भावमयी सेवा, गीतेचं वाचन केलेली, पूजेमध्ये रोजचं पारायण करायचे, ते आवडायचं. आणि आता हे पारायण बंद पडलं, वाचन बंद पडलं. देवालाच राग आला त्या विद्वानांचा. आणि देव त्या सगळ्याच विद्वानांच्या स्वप्नामध्ये गेले रात्री आणि सांगितलं, म्हणे उद्या सकाळी उठल्याबरोबर जा आणि माझ्या भक्ताला सांगा त्या की गीतेचं पारायण कर म्हणून. कारण तुम्ही जे संहिता युक्त शुद्ध उच्चारण करता ते सुद्धा मला ऐकावं वाटत नाही, ते मला आवडत नाही. पण त्या भक्तानं बोबडे उच्चारलेले बोल मला आवडतात. जाऊन सांगा त्याला वाचायला, नाही तर खबरदार म्हटले. देव स्वप्नात जाऊन त्या विद्वानांच्या सांगतात. आणि मग सगळे विद्वान येऊन त्यांना सांगितलं, म्हणे तुमचं वाचन सुरू राहू द्या, आम्हाला क्षमा करा. देवाला काय नाही मला, शुद्धता, शास्त्रीयता, शहाणपण, ज्ञानीपण, पांडित्य, विद्वत्ता हे लागत नाही. देवाला आवडते काय आवडते? येत व्युत्पत्ती आगवी विसरीजे आणि थोरपण परा सांडीजे. व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी.
शास्त्राची सगळी व्युत्पत्ती परमात्मा म्हणतात विसरावे लागेल. जगामध्ये मी एक लहान आहे, नम्र आहे या भावनेतून राहावं लागेल, तेव्हा माझी जवळीकता, माझी प्राप्ती त्या भक्ताला होईल. मी कोणी मोठा ज्ञानी विद्वान पंडित असं कोणी मानत असेल, माझी जवळीकता त्याला प्राप्त नाही होत. परमात्मा भावाचा पाहुणा आहे. देवाला भाव लागतो आणि भावयुक्त प्रेम लागतं. म्हणून सातो अस्मिन परम प्रेम रूपा, परमात्म्याविषयी परम प्रेम धारण करणं याला म्हटलं जातं भक्ती. हे खरं भक्तीचं स्वरूप आहे. सातु अस्मिन परम प्रेम रूपा, या अस्मिनच्या ठिकाणी एका महात्म्याने एक शब्द दिलाय पाठभेद म्हणून. भारतेंदू म्हणून कोणी महात्मे आहेत, त्यांनी असं म्हटलंय सा कस्मय प्रेम रूपा, असा पाठभेद त्याने सांगितला या सूत्राचा. कारण क शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. एक संस्कृतमध्ये कह म्हणजे परमात्मा, कारण कह हे एक सर्वनाम आहे. कह म्हणजे कोण, किम कोण. आणि क शब्दाचा अर्थ एक सुख, कम सुखम, कम ब्रह्म, खम ब्रह्म अशी श्रुती पण आहे. कम शब्दाचा अर्थ सुख असा पण आहे. त्यांनी असं चिंतन केलंय की कस्मय परम प्रेम रूपा, त्या परमात्म्याच्या विषयी, पण त्या परमात्म्याला इथं क असं म्हटलंय. त्या क शब्दाचा अर्थ एक आहे कोण. त्याचं कारण असं आहे की वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद त्या परमात्म्याचं वर्णन करतात 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 आणि शेवटी पुन्हा प्रश्न विचारतात कोण आहे तो परमात्मा. कह परमात्मा, कारण जेवढा जसा परमात्मा आहे तसं त्यांना सांगता येत नाही. वेद अनंत बोलिला, भरपूर वेद बोलतो. वेद जाणो गेला पुढे मौनावला, भरपूर त्यानं जाणलं परमात्म्याविषयी, पण शेवटी मौन धारण केलं. त्यालाही परमात्म्याचं पूर्ण वर्णन करता आलं नाही. शेवटी म्हणावं लागलं त्यालाही न येती न येती, असा परमात्मा नाही. मग कोण आहे हा प्रश्न सर्वांच्या समोर पुन्हा तसा उपस्थित आहेच आहे. शास्त्रांनी खूप वर्णन केलं, शेवटी प्रश्न आहेच आहे. कोण परमात्मा, कसा परमात्मा, केवढा परमात्मा, हे प्रश्न पुन्हा शिल्लकच आहेत. म्हणून देवाला म्हणायचं कह, असा भाव काढलाय की वेद शास्त्र ज्याचं वर्णन करू शकत नाहीत असा जो अवर्णनीय परमात्मा, त्या परमात्म्याच्या विषयी परमप्रेम असणं म्हणजे भक्ती, असा अर्थ केला. क शब्दाचा एक अर्थ आहे मस्तक. क म्हणजे काय, मस्तक, जो सर्वांच्या वर आहे, सर्वांचं शिर आहे, मस्तक आहे, असा तो सर्वांच्या अधिष्ठान कोण आहे, परमात्माच आहे. म्हणून त्या सर्वाधिष्ठान, सर्वोच्च, ऊर्ध्व मूलम अधशाखम, ऊर्ध्व जे संसाराचं मूळ आहे, अधिष्ठान आहे, त्या परमात्म्याच्या विषयी अंतःकरणामध्ये सर्वोच्च प्रेम असणं याला म्हटलं जातं भक्ती, असा एक अर्थ केला त्यांनी कस्मय प्रेम रूपाचा. तिसरा क शब्दाचा अर्थ आहे क म्हणजे प्रजापती, असा अर्थ केलाय शास्त्रामध्ये. कम म्हणजे काय, प्रजापती, अर्थात या संपूर्ण विश्वसृष्टीचं कारण. म्हणून कस्मय परम प्रेम रूपा याचा त्यांनी तिसरा अर्थ केला की या संपूर्ण विश्वाचं जे कारण आहे, जे प्रजापती आहे, संपूर्ण प्रजेचे जे पती आहेत, परमात्मा आहेत, पालनकर्ते आहेत, निर्माते आहेत, अशा परमात्म्याच्या विषयी परमप्रेम असणं म्हणजे सा तू कस्मय परमप्रेम रूपा म्हणजे भक्ती, असा एक अर्थ केला. अशा परमात्म्याच्या विषयी परमप्रेम, निरतिशय प्रेम, सर्वाधिक प्रेम, देवापेक्षा दुसरं काहीही न आवडणं याला म्हणायचं परमप्रेम. आपल्याला चांगलं भोजन आवडतं, वस्त्र आवडतात, धन आवडतं, स्त्री पुत्राधिक आवडतात, पण यांच्याविषयी असणारं हे क्षणिक प्रेम आहे, तेवढ्यापुरतंच प्रेम आहे, परमप्रेम नाही, परमप्रीती यांच्यावर नाही. कधीतरी यांचा द्वेष सुद्धा आपण करायला लागतो कालांतराने. हे आपल्यासाठी प्रतिकूल झाले की आपण यांचा द्वेष करतो, यांचा राग येतो, यांना सोडूनही जातो आपण. याचा अर्थ खरं प्रेम नाही, परमप्रेम नाही. परमप्रेम फक्त भगवंतावर आहे, कारण परमात्मा आपल्याला आपल्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये प्रेमच देतो.
तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. भक्तानं जी प्रीती परमात्म्यावर केली त्या प्रीतीसाठी परमात्मा पुन्हा त्या भक्ताला प्रेमच देतो. देवही त्या भक्तावर प्रेम करतो. म्हणून जगावर कितीही प्रेम केलं तरी मोबदल्यामध्ये प्रेमच मिळेल असं नाही. पण श्री कृष्णावर प्रेम करून बघा, देवावर प्रेम करून बघा, देव प्रेमाच्या बदल्यात प्रेमच करेल, कधीही विश्वासघात करीत नाही. म्हणून अस्मिन परमप्रेम रूपा, परमात्म्यावर जे परमप्रेम आहे तिला भक्ती असं म्हणा. परमात्म्याच्या विषयी जी सेवाभावाची वृत्ती, प्रेमभावाची वृत्ती, सात्विक वृत्ती, याला परमप्रेम असं साधू संतांनी म्हटलेलं आहे. असं परमप्रेम म्हणजे भक्ती आहे. या सूत्रामध्ये सा असं म्हटलंय. सा म्हणजे ती, परोक्षवाचक शब्द आहे. सा ती भक्ती पहिला शब्द आहे. असं का म्हटलंय? त्याचं कारण आहे की सा म्हणजे ते. पहिल्या सूत्रामध्ये नारदांनी प्रतिज्ञा केली, अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः, आता आम्ही भक्तीची व्याख्या करू, पुढे करणार आहोत. ज्या भक्तीची प्रतिज्ञा केली ती भक्ती, याकरिता सा शब्द आला. ज्या भक्तीची व्याख्या करू अशी आम्ही प्रतिज्ञा केली ती भक्ती, सा तो अस्मिन परमप्रेम रूपा. त्या प्रतिज्ञेचा निर्देश करण्यासाठी, म्हणून त्या प्रतिज्ञेमध्ये ज्या भक्तीचा निर्देश केला ती भक्ती असं सांगण्यासाठी सा, ती भक्ती असा शब्द आलेला आहे. दुसरा भाव असा म्हणजे सा म्हणजे ती भक्ती, कारण त्या भक्तीचं वर्णनच करता येत नाही, अवर्णनीय आहे. जसा परमात्मा अवर्णनीय तशी त्याची भक्ती सुद्धा कशी आहे? अवर्णनीय. ही म्हणून असं ही म्हणणं म्हणजे काय? अपरोक्ष झालं, पूर्णपणे सांगावं लागेल मग, पण सांगता येत नाही. अशी ती भक्ती, अशी ती भक्ती, अशी ती भक्ती. कितीही वर्णन करा शेवटी ती भक्ती तीच राहते. तिला ही म्हणता येत नाही, तिच्या जवळून ही म्हणून तिला पूर्णपणे सांगता येत नाही. ती शेवटी आपल्यापासून जणू काही दूरच आहे असं वाटायला लागतं भक्ताला. कितीही भक्ती केली तरी बघा, ही अशी भक्ती पाहिजे आपल्यासारखी असं भक्त कधी म्हणत नाही. त्याला वाटतं भक्तीच्या जवळ सुद्धा मी अजून नाही, अजून भक्ती खूप मोठी आहे, खूप व्यापक आहे. भक्तिरेव गरीयसी असं म्हटलंय, भूयसी असं म्हटलंय. ती अत्यंत मोठी आहे, व्यापक आहे. त्या भक्तीच्या कितीही जवळ जायचा प्रयत्न केला तर ती भक्ती आपल्यापासून अजून दूरच राहते, आपल्यापासून अजून कितीतरी पुढं आहे, व्यापक आहे. तिच्या व्याप्तीपर्यंत आपण नाही जाऊ शकत. म्हणून शेवटी म्हटलंय, असा भाव सूचित केलाय, कितीही भक्ती करा, तुमच्याकडे जेवढी भक्ती आहे तेवढीच भक्ती आहे असं नाही, अजून ती मोठी आहे. म्हणून सा असा भाव. दुसरा शब्द आहे तू. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. तू म्हणजे विलक्षणता दिग्दर्शित करण्यासाठी तू हे सर्वनाम येतं, आपलं अव्यय येतं. तू हे अव्यय, तू म्हणजे परंतु. असं का? तर तू शब्दाचा अर्थ आहे अस्मिन परम प्रेम रूपा. परमात्म्याच्या विषयी जे परम प्रेम आहे ती भक्ती आहे. या तू शब्दानं व्यावृत्ती केली कुणाची? परमात्म्याला सोडून प्रेमाचा विषय आलंबन म्हणून जगतातील कोणत्याही पदार्थाविषयी जर तुम्ही भक्ती प्रेम करत असाल तर त्या प्रेमाला भक्ती म्हटलं जाऊ शकत नाही. अस्मिन परम प्रेम रूपा, या परमात्म्याच्या विषयी परमप्रेम म्हणजे भक्ती आहे. तू परंतु, बरोबर ना? परंतु या परमात्म्याच्या विषयी जे प्रेम आहे त्यालाच भक्ती म्हणा. इतराविषयी जे प्रेम आहे त्याला भक्ती म्हणू नका. असं इतराविषयीच्या प्रेमाच्या व्यावृत्तीकरिता तू हे या ठिकाणी विलक्षणता द्योतक अव्यय आलेला आहे. म्हणजे तुम्ही परमात्म्यावर प्रेम कराल तरच त्याला भक्ती असं म्हटलं जाईल. इतरावर तुम्ही तसं परमप्रेम किंवा प्रेम कराल तर त्या परमप्रेमाला भक्ती म्हटलं जाऊ शकणार नाही. याकरिता तू हे सर्व अव्यय आलेलं आहे. सा तू. अस्मिन, अस्मिनचा अर्थ मी सांगितला. परमात्मा सर्व व्यापक आहे, सर्वांच्या हृदयात आहे, सर्वांच्या जवळ आहे, तोच सर्व आहे. आणि भक्ताला कधीही तो परमात्मा आपल्या आत्म्याहून वेगळा वाटत नाही. मी तू पण जाऊ दे दुरे, एकची घोंगडी पांघरू हरी. तू माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळीक. खऱ्या अर्थाने माझा आत्मा सुद्धा परमात्माच आहे
या भूमिकेत खरा भक्त असतो, भेदामध्ये राहत नाही. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. हे भागवत संप्रदायाचं, वैष्णव संप्रदायाचं खरं हे वैशिष्ट्य आहे की इथं भक्ती करणारा भक्त भक्ती तर करतो, पण भजनीय परमात्म्याला आपल्या स्वरूपाहून वेगळं मानित नाही. याला म्हणायचं अस्मिन, माझ्या रूपाने सुद्धा परमात्माच आहे, माझ्या आत्म्याच्या रूपाने सुद्धा परमात्माच नटलेला आहे. म्हणून अपरोक्ष वाचक शब्द दिलाय अस्मिन. परम प्रेम रूपा, परम म्हणजे सर्वोत्कृष्ट, सर्वातिशय. जे 7 लक्षणं सांगितले आपण की जे भक्तीमध्ये, प्रेमामध्ये अनिवार्य असतात, अशा सर्व लक्षणांनी समन्वित प्रेम असणं म्हणजे परमप्रेम, सर्वातिशय प्रेम. असं प्रेम भगवंतावर असणं याला म्हटलं जातं भक्ती. हे भक्तीचं रूप आहे. अंतःकरणामध्ये प्रकट होणाऱ्या भक्तीचं हे बाह्य रूप आहे. आता ही कशी भक्ती, तर पुढे नारद जे सांगणार आहेत, यथा व्रज गोपिकांना उदाहरण पाहायचंय तर त्या गोकुळातील गोपिकांकडे बघा. त्या गोपिका शृंगार करून बसायच्या. परमात्म्याला तर मथुरेमध्ये घेऊन गेलेत अक्रूरजी, आणि जात असताना परमात्मा बोललेत की मी येतो, एक दिवस मी येईल. यांना म्हटलं उद्या येईल, परवा येईल, कधीतरी परमात्मा येईल. परमात्मा काय आले नाहीत, पण परमात्मा येतो बोललेत. असं त्या गोपिकांनी ऐकलंय. देव कधी खोटं बोलणार नाहीत. मग कधीतरी परमात्मा येतील. आणि आले अचानकच परमात्मा, कृष्ण अचानकच आले, तर मग आम्ही जर अशा विद्रूपामध्ये दिसलोत तर परमात्म्याला वाईट वाटेल. म्हणून त्या गोपिका शृंगार करून बसायच्या, सजून धजून बसायच्या, भले विरहामध्ये सतत रडत राहायच्या. परंतु कधीतरी देव येतील, माझा कृष्ण येईल, मला बघेल, आणि आमच्याकडे बघितल्याच्या नंतर त्याला वाईट वाटू नये याकरिता त्या सर्व अलंकार, दागिने वगैरे घालून नटून छटून बसायच्या. याला म्हटलं जातं प्रेम, परमप्रेम. या परमप्रेमामध्ये स्वतःचा सुद्धा विचार नाही, स्वतःच्या सुखाचा विचार नाही, स्वार्थाचा विचार नाही, लोभाचा विचार नाही, प्रियतमाच्या सुखाचा विचार आहे. याला म्हटलं जातं परमप्रेम, खरं प्रेम, अबाधित प्रेम, अखंड प्रेम. असं परमप्रेम देवावर करणं, तुकोबारायासारखं करणं. कोणासाठी केली या प्रपंचाची होळी. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्यासाठी प्रपंचाची होळी केली. संसारा आगी आपुलेनी, संसाराला आग लागली. आगी लागोता या सुखा, जेणे हरी नये मुखा. जाळूनी संसार बैसलो अंगणी. संपूर्ण संसार जाळून तुकोबाराय परमात्म्याच्या अंगणात बसले. म्हणजे एवढा देव आवडणं की देवापेक्षा दुसरं काहीही न आवडणं. याला म्हटलं जातं खरं प्रेम, निरतिशय प्रेम, परमप्रेम. ज्ञानोबाराय त्या भगवंताच्या प्रेमामध्ये असे तल्लीन झाले. घनु वाजे गुणगुणा, वारा वाहे ऋण झुना, भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का. ते ढगावर ढग आदळायला लागले, त्याचा आवाज यायला लागला की ज्ञानोबाराय आकाशाकडे बघायचे, त्या ढगांकडे पाहायचे आणि म्हणायचे, असाच माझा कृष्ण सावळा आहे. तो वारा ऋणझुना वाजायला लागला की परमात्मा म्हणायचे, असाच माझा परमात्मा कृष्ण गोकुळामध्ये ऋणझुनू अशा प्रकारचे पायामध्ये पैंजण घालून चालायचा, रांगायचा. असाच माझा देव आहे. प्रत्येक कृतीमध्ये देवाची आठवण, देवाचं स्मरण, देवासाठी वेळ होणं. याला म्हटलं जातं खरं प्रेम. हे खरं प्रेम आहे, हे खरी देवाविषयीची आवड आहे. असं परमप्रेम देवावर असणं याला म्हटलं जातं भक्ती. असं भक्तीचं रूप, एक लक्षण महर्षी श्री नारदांनी या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. सातू अस्मिन परम प्रेम रूपा. देवावर निरतिशय असं प्रेम असणं म्हणजे भक्ती आहे. कीर्तन केलं म्हणजे भक्तीच आहे, पण त्या कीर्तनात प्रेम असावं तर ती भक्ती आहे. नाहीतर कीर्तन मग एक व्यवहार होईल, एक कर्म होईल, कृती होईल, त्याला भक्ती म्हणता येणार नाही. श्रवण करतो, पण श्रवणामध्ये प्रेम असेल तर ती भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम.
ही नवविधा भक्ती आहे. पण या भक्तीमध्ये प्रेम असेल तर, कीर्तन ऐकायला बसलाय पण देवावर प्रेम नाही तर ते ऐकणं म्हणजे भक्ती होणार नाही. कीर्तन करतो पण देवावर प्रेम नाही, संसारावर प्रेम आहे, तर ते प्रेम म्हणजे भक्ती होणार नाही. देवाची अर्चनम पूजा करतोय पण पूजेमध्ये भाव नाही, प्रेम नाही, तर ती पूजा भक्ती होणार नाही. अस्मिन परम प्रेम रूपा भक्ती. परमात्म्याविषयी परमप्रेम असणं याला भक्ती असं म्हटलं जातं. म्हणून भावयुक्त प्रेमयुक्त आपल्याकडून कोणतीही कृती परमार्थातली घडली की त्याला प्रेम म्हटलं जातं. असं प्रेमाचं लक्षण, एक लक्षण या सूत्रामध्ये महर्षी नारदांनी सांगितलंय. आता पुढच्या सूत्रामध्ये भक्तीचं पुन्हा अंतरंग स्वरूप सांगितलेलं आहे की भक्ती अशी आहे, कशी, एक परमप्रेम रूपा अशी आहे. देवावर प्रेम करा आणि प्रेम केल्याच्या नंतर मग त्या भक्तीचं अंतरंग प्रकट होतं. ते अंतरंग आहे अमृत स्वरूपाचं. ते अमृत स्वरूप आहे. हे अमृत म्हणजे काय, हे तिचं स्वरूप आहे म्हणजे काय, याचं विश्लेषण आपण उद्याच्या पाठामध्ये करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.